धन्यवाद अमितजी. कामन संघ आता आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. पहिला सामना त्यांनी जिंकला होता आणि दुसऱ्या फेरीतील लढत आपण पाहतोय. निलेश बंद्रे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. निलेश बंद्रे असा पहिला चेंडू आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. थोडासा मिस्टेक झाला तिकडे. 3 शतरक्षक आले होते. 3 शतरक्षकातून मिस्टेक झाली आणि आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. आदित्य बरफ याला आता स्ट्राईकवरती पाहतोय. पहिल्या मॅचमध्ये आदित्य आपल्याला पाहायला मिळाला नव्हता, मात्र या मॅचमध्ये आदित्य आलेला आहे. निलेश बंद्रेला देखील आपण मागच्या 2-3 स्पर्धा जर बघितल्या तर पाहायला मिळाला नव्हता, थोडासा बिझी होता. आता निलेश बंद्रे याची आपण पाहतोय 2004 झालेले आहेत. पुढच्या वाटचाली त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मात्र ते आपल्या संघासाठी क्रिकेट खेळताना दिसतोय, चांगले एफर्ट्स लावतोय. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली बॉलिंग त्याने केली आणि निलेश बंद्रेसाठी देखील भरपूर ब्लेसिंग आता येत असतील. बघा आपण पाहतोय 182 त्याचे विकेट्स आहेत आणि नेहमीच क्रिकेटर ज्यावेळेस खेळायला येत असतात क्रिकेटच्या मैदानावरती त्यावेळेस त्यांना ब्लेसिंग ह्या भरपूर मिळत असतात. त्यांचे पाठीराखे असतील किंवा त्यांच्या घरचे फॅमिली असतील त्यांच्याकडून ब्लेसिंगही फार मिळत असतात जे खेळाडू असतात. आत्ताच आगमन झालेलं उमेश महाळी यांचं आगमन झालेलं आहे. उमेश आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल, वेलकम. यावेळेस पाहतो आपण फक्त हलक्या हा चेंडू देखील काढला गेला. एक सिंगल धाव इथे देखील मिळणार आहे. स्ट्राईक रोटेट केली. आपण पहिली मॅच बघितली पापडी संघाची, समोरच्या संघाला कमीत कमी धावांवर त्याने रोखलं होतं. लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला आणि पापडी संघाने तो सामना आहे तो लवकरात लवकर फिनिश देखील केला होता आणि ही दुसऱ्या फेरीतील लढत आपण इथे आता अनुभवतोय. निलेश यावेळेस आपण खबर क्षेत्रामध्ये चेंडू देखील काढला गेला. 2 शतरक्षक तिकडे पोहोचतायत. आरुष पोहोचलाय तिकडे, आरुष वाघे. बघा चांगले शतरक्षण झाले. फिके देखील तेवढी सुरेख झालेली आहे आणि बघा त्याचं मनोबल देखील वाढवलं जात आहे. जयेंद्र वाघे जे त्याचे पिताश्री आहेत त्यांनी त्याचं कौतुक देखील केलंय की चांगला थ्रो झालाय, चांगलं शतरक्षण झालंय. यष्टांच्या मागून असेल किंवा मैदानाच्या आतमधून चांगले धडे हे देत असतो जयेंद्र वाघे त्याच्या खेळाडूंना. पापडी संघ एक मजबूत संघ मानला जातोय आणि त्यांचा परफॉर्मन्स हा नेहमी चांगला दिसतो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. तेव्हा पाहतोय या स्टॅमिंग झालेला आहे. बघा शतरक्षक पोहोचलाय तिकडे आणि इथे झेल सुटलेला आहे. झेल ड्रॉप झालाय. फेकी देखील खराब झाली. बॅकअपसाठी शतरक्षक आहे. फेकी खराब आणि इथे आता 4 धावा येथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. बघा झेल सुटला, 2 धावा कंप्लीट झाल्या. फेकी खराब झाली. तिथे आपण पाहतोय तिसरी धाव देखील कंप्लीट झाली. निलेशच्या हातामध्ये चेंडू फेकला गेला, मात्र डायरेक्ट हिट तो करू शकलेला नाहीये. यष्टांना चेंडू लागलेला नाहीये, तेच कारण चौथी धाव ही पूर्ण झाली, कंप्लीट झाली. या 4 धावेंनी धावसंख्या ज्या राजू कोम जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत या स्पर्धेसाठी ते आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की 11 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिले षटक हे समाप्त झाले. 11 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज जाईल. सोहन दलवी याच्यावरती कामगिरी सोपवली गेली. सोहन दलवी जो मागच्या सामन्याचा हिरो ठरलेला आहे. काय जबरदस्त कामगिरी त्यांनी पहिल्या मॅच मध्ये केली होती अब्बू स्पोर्ट्स खार्डी संघाच्या विरोधात. तोच सोहन दळवी आपल्याला आता बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पाणी पाठवलं गेलं होतं मैदानाच्या आतमध्ये. पाण्यासोबत एखादा कानमंत्र देखील पाठवला असेल की ज्या प्रकारे सुरुवात झालेली 11 धावींची की येणाऱ्या षटकामध्ये किती धावा हे आपल्याला घ्यायच्या आहेत, कुठला टार्गेट सेट करायचा याच्यावरती देखील चर्चा झाली असेल. आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते या ड्रिंक्स ब्रेक नंतर. सोहन दलवी सज्ज झालाय. स्ट्राईकवरती असेल सचिन कवले. नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण आदित्य बरफ याला. पहिला बॉल स्लॉट मध्ये होता, मात्र कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. निलेश आले होते तिकडे, निलेश बंद्रे. झेल हा सुटलाय.
बघा बॅलन्स तिकडे त्याचा बिघडला होता आणि ज्या प्रकारे भरपूर वेळ होता त्याच्याकडे झेल पकडण्यासाठी, मात्र जजमेंट त्याला आलेलं नाही आहे आणि स्वतःवरती निराश दिसतोय निलेश बंद्रे हा खेळाडू. 2 धावा इथे मिळाल्या. या 2 धावा धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते आपण पाहतो या पॉइंट मध्ये शतरक्षक आहे. यावेळेस चुकी होणार नाहीये. या अगोदर 2 चुका झाल्या होत्या, तिसरी चूक होत नाहीये. सचिन कवळे याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज पात. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येणार आहे. नेक्स्ट मॅच मध्ये आपण 2 संघ पाहणार आहोत. एका बाजूने आपण पाहतोय क्रांतीवीर बिरसा मुंडा सातिवली आणि भाबोला बॉईज भाबोला असे 2 संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. आपण मागची स्पर्धा जर बघितली, क्रांतीवीर बिरसा मुंडा सातिवली या संघाने आयोजित केली होती. त्यांच्या त्या स्पर्धेमध्ये सातिवलीचा संघ जो आयोजक संघ होता तो क्वालिफाय झाला होता. चांगली कामगिरी त्यांची या घरच्या मैदानावरती राहिली होती आणि आज देखील ते आपल्या घरच्या मैदानावरती इन ॲक्शन पाहायला मिळणार आहेत. ते देखील सज्ज झालेले आहेत. या 3 ओव्हरनंतर टॉस केला जाईल. क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली आणि भाबोला वाईज भाबोला या 2 संघादरम्यान टॉस हा केला जाईल. तर भाबोला वाईज भाबोला टीमला विनंती असेल आपली उपस्थिती आपण नोंदवायची आहे आणि आपला कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. या 3 ओव्हरनंतर टॉस हा केला जाईल. सोहन दलवी पहिल्या बॉलवरती झेल सुटला, मात्र दुसऱ्या बॉलवरती झेल पकडला गेलाय. यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. तिकडे शतरक्षक आहे. आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्या क्षेत्रामध्ये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. शतरक्षक तिकडे पोहोचलाय, चेंडूला उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा इथे मुक्कम्मल केल्या गेल्यात, पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावाने धावसंख्या आता 15 या धावसंख्येवरती. 15 धावा. चेतन बरफ आलाय आणि या चेतन बरफ याने आता अटॅक इथे सुरू केलाय. एक मोठा फटका चेतनच्या बॅट मधून येताना दिसतोय. ठोकलाय षटकार. 6 धावा. बघा पहिली मॅच जर आपण बघितली, आदित्य बरफ प्लेइंग 11 मध्ये नव्हता, केलेला होता, मात्र आपण पाहतोय बॅटिंग बॉलिंग साठी दिसला होता आपल्याला. त्यानंतर पहिल्या मॅच मध्ये चेतन बरफ हा जो फलंदाज आपण पाहतोय 0वरती बाद झाला होता. मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय त्यांनी षटकाराने सुरुवात केलेली आहे. सॉरी, पहिल्या बॉलवर 2 धावा त्याने पूर्ण केल्या, मग त्यानंतर हा षटकार त्याने ठोकलाय. इथे फलंदाज बाद झालेला आहे. बघा प्रत्युत्तर दिलंय ते म्हणजे चेतन बरफ याला. नव्याने बॅटर तन्मय येतोय. तन्मय गोवारी. आज दरम्यान आपण पाहतोय परशुरामजी मोकाशी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम. आपण पाहतोय उष्णता ही मैदानाच्या आतमध्ये जास्त आपल्याला जाणवत आहे. त्याच कारण पाण्याची आवश्यकता देखील जास्त भासते. खेळाडूंना विनंती असेल, जर पाण्याची आवश्यकता जर भासली तर तुम्ही लगेच पाणी मागवून घ्या. पाण्याची आवश्यकता भासली तरच पाणी मागवून घ्या, लक्षात घ्या. कारण उष्णता देखील आपण पाहतोय जास्त जाणवतोय मैदानाच्या आतमध्ये आणि खेळाडूंनी आता जास्त पाणी प्यायला हवं. जयेंद्र वाघे येतोय हे अंतिम षटक हाताळण्यासाठी. इथे आपण पाहतोय पहिला बॉल अचूक टप्पावरती इथे पडलाय. डॉट बॉलने इथे आता सुरुवात केलेली आहे जयेंद्र वाघे याने.
आपण पहिलं षटक निलेश बंद्रेच्या माध्यमातून पाहिलंय, दुसरं षटक सोहन दलवीच्या माध्यमातून पाहिलंय आणि तिसरं षटक आता जयेंद्र वाघे हाताळताना दिसतोय. पाहतोय की आयुष्याला इथे थांबून ठेवलंय, त्यानंतर नयन वाघेला देखील थांबून ठेवलेलं आहे आणि स्वतः जयेंद्र वाघे इथे आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती येताना दिसतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न ते केलाय. आयुष आहे तिकडे, आयुष वाघे बघा चांगले क्षेत्ररक्षण झालं, फेकी देखील तेवढे सुरेख झाली, मात्र थोडासा वाईड थ्रो होता. निलेश बंद्रे चेंडूला गॅदर करू शकलेला नाही आहेत. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती, 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 23 या आकड्यावरती. 23 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे पाहतोय पण पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न स्टॅमिंग झालाय. निलेश चुकी आता करत नाहीये. निलेश आणि चांगलं झेल इथे आता पकडलेला आहे. फलंदाज बाद होतोय. आपण पाहतोय पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगली धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली होती. आपण पाहतो पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 21 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या. मात्र या ओव्हरमध्ये आपण पाहतोय जो धावसंख्येचा जो आलेख आहे तो थोडासा खाली येताना दिसतोय. जो डायग्राम आहे तो थोडासा चढ उतारवाला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा आणि आतापर्यंत या 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा येताना दिसत आहेत. धावसंख्या झालेली आहे 23 रन्स ऑन द बोर्ड. तेव्हा पाहतोय कट करण्याचा प्रयत्न, इथे झेल ड्रॉप झालाय. झेल ड्रॉप झालेला आहे. संधी निर्माण झाली होती. थोडंसं जगलिंग पाहायला मिळालं. जगलिंग अँड ड्रॉप. कारण चेंडूची उचली जास्त होती. चेंडूने जी उचली होती ती भरपूर घेतली होती आणि निलेश तिकडे हा झेल पकडू शकलेला नाही आहेत. आणि आपण पाहतो 1 धाव इथे कंप्लीट झाली. धावसंख्या आता झालेली आहे 24 या आकड्यावरती. 24 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, फेकी खराब झाली आणि आपण पाहतो या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्यात. बघा जो थ्रो होता तो थोडासा खराब झाला. जर जयेंद्र वाघे यांच्या हातामध्ये जर थ्रो झाला असता कदाचित इथे देखील विकेट मिळाली असती. मात्र बाउंड्रीवरून थ्रो येणं थोडंसं कठीण असतं. आयुष वाघे आपण पाहतोय थ्रो झालेला नाहीये आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या झालेली आहे 26. इथे पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न. आता आरुष आलाय चेंडूच्या खाली. मात्र आरुषच्या डोक्यावरून हा चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता ठेवली आणि भाबोला बॉईज भाबोला या 2 संघादरम्यान टॉस हा केला जाईल. चला आपण टॉस करतोय. शैलेश धोडे यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. गावदेवी स्पोर्ट्स गौखेर संघाचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. मात्र मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाले नव्हते. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. बघा ते चॉईस दिली जाते. बाबूला बॉईज संघाचा जो कॅप्टन आहे तो कॉल देईल. छापाचा कॉल आहे आणि छापा इथे आलेला आहे. टॉस बाबूला बॉईज बाबूला या संघाने जिंकलाय. शैलेश आपण जाऊन स्थानापन्न यायचं आहे. शुभेच्छा दिल्या जात आहेत. टॉस जिंकला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतो. यामागचं कारण काय? कारण का आम्ही धावा चेस करू शकतो. ज्या प्रकारे तुमच्या संघाचा या सीझनमध्ये परफॉर्मन्स राहिला काय म्हणाल? कारण का आता आमचे बॅटर फॉर्ममध्ये आलात. या मैदानावरती आपण मॅचेस खेळलेल्या आहेत. हे खेळपट्टीबद्दल काय म्हणाल? खेळपट्टी कशी आहे? खेळपट्टी तर खूप सुंदर आहे. आपल्याला शुभेच्छा असतील. आणखी आपण टॉस गमावलाय. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना हा निर्णय मनासरला मनाविरुद्ध लागलाय. मनाविरुद्ध मनाविरुद्ध आता तुम्हाला बॅटिंग करायची. बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 50+. तुम्ही तुमच्या घरच्या मैदानावरती खेळता, प्रॅक्टिस देखील या मैदानावरती करत असतात. खेळपट्टीबद्दल काय म्हणशील? खूप चांगली बनवली. आणि ज्यावेळेस घरच्या मैदानावरती खेळता अनुभव कसा असतो? प्रेक्षक कशा प्रकारे साथ देत आहेत? खूप साथ देतात सर्व.
चला आपल्या शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय तो म्हणजे बाबुला बॉईज या टीमनं अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या संघाला. नेक्स्ट मॅच. चला जाऊया आपण डीजे कडे, ऐकूया सुमधुर संगीत. सत्वाची करोशिये गावानू बैसली, आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली, आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली, आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली. थँक्यू डीजे. अंकुशदादा माळ यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. ते देखील आज आपल्याला प्लेइंग 11मध्ये पाहायला मिळणार आहेत. काही जुने जाणते खेळाडू आहेत. भरपूर वेळा आपण त्यांना बॉलिंग करताना बघितलं आहे. मागचे सीझन जर आपण बघितला तर 2 ते 3 ट्रॉफीज बेस्ट बॉलरच्या त्यांनी आपल्या नावावरती देखील केल्या होत्या. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 33 धावांचं लक्ष ठेवलंय. 33 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 18 बॉल 33 धावा. सलामीची जोडी आपण पाहतोय चैंद्र वाघे आणि निलेश बंद्रे अशी ही सलामीची जोडी आपण इथे पाहतोय. सोहन आहे नॉन स्ट्राईक एंड वरती. निलेशला पण नेहमीच सलामीला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आदित्य बरफ चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. या एका धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. आपण पाहतो या मॅच जिंकण्याकरता पापडी संघाला प्रति षटकामागे 11 धावा ह्या बनवायच्या आहेत. आणि गावठी स्पोर्ट्स कामन या संघाकडे बॉलिंग लाईनअप देखील खूप चांगली आहे. म्हणजे या 33 धावा पूर्ण करण्यासाठी थोडंसं स्ट्रगल करावा लागू शकतो. चेतन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या बाजूने बॉलिंग करण्यासाठी सज्ज. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना क्षेत्ररक्षक आपण पाहतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये आहे तिकडे. चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. 2 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. भूषण होते तिकडे, भूषण दयात. चांगले क्षेत्ररक्षण झाले त्यांच्याकडनं. यावेळेस बघा फोर्स केले चेंडूला, ताकद भोकले या फटक्यामध्ये. चेंडू सरळ आपण पाहतो या फर्स्ट फ्लोर वरती चेंडू जाऊन तिकडे पडलेला आहे. हा लाईट षटकार. थँक्यू डीजे. हा षटकाराला षटकारांना धावसंख्या आता 8 या आकड्यावरती 8 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. चैंद्र वाघे या नावावर पाहतोय अशाच मोठ्या फटक्या खेळण्यासाठी जाणला जातोय. बुलेस आपण पाहतोय पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. बॅट बॉलला संपर्क इथे देखील झालेला नाही आहे. डॉट बॉल येताना दिसतोय. षटकार ठोकल्यानंतर आपण पाहतोय कमबॅक हा इथे होताना दिसतोय. गोलंदाज चेतन बरफ याचा. बॉल टाकून झाले 4 धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 8. इथे आपण पाहतोय बॅटच्या आतली गडा इथे लागली होती. इनसाइड एज होता. यष्टी रक्षकापासून चेंडू दूर निघून जातोय. इतर म्हणेन नशिबाची साथ मिळाली जयेंद्र वाघेला की हा चेंडू यष्टांवरती लागलेला नाही आहे. धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील.
ते आता आपण पाहतो या जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. इथे देखील एक सिंगल धाव मिळणार आहे. बघा, ज्या गतीने जायचं होतं ती गती इथे प्राप्त झालेली आहे पापडी संघाला. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न. कामन संघाच्या 11 धावा होत्या, पापडी संघाच्या इथे 10 धावा आहेत. म्हणजे येणारे 12 चेंडू असतील आणि 12 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता अजूनही 23 धावा या बनवायच्या आहेत. 12 चेंडू 23 धावा. पाहूया दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे वापरला जाईल. तर आदित्य बरफ याच्यावरती कामगिरी सोपवली जाते. आदित्य बरफ इथे बॉलिंग ट्रॅकवरती येताना दिसतोय आपल्याला. सोहन आता स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. 12 चेंडू 23 धाब्यांची आवश्यकता आहे. ते पहिला चेंडू जर इकडे आपण जर बघितला तर डाऊन दिले घातला जातोय. आता हा सामना बरोबर सुटताना दिसतोय आपल्याला. 11 धावाही आता धावफलकावरती लागल्या जात आहेत. म्हणजे आता 12 चेंडू आणि 22 धावा. इथे आपण पाहतो या बॅटच्या आतली गडा इथे देखील लागलेली आहे. डॉट बॉल इथे येताना दिसतोय. आपण ज्या प्रकारे बघितलं होतं की पहिल्या षटकात 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 10 धावा आल्या आणि या शेवटच्या षटकात देखील 11 धावा या जयेंद्र वाघेने खर्च केल्या होत्या. 32 धावा, 33 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकात 10 धावा आलेल्या आहेत. इथे आपण पाहतोय अमल स्टॅमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. आपण पाहतोय भरपूर दूरवरती होते. बाउंड्री वरती धावा रोखण्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. तेच कारण झेलपर्यंत तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेले नाही आहेत. आणि इथे आपण पाहतोय 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. 20 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. आणि आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये इथे वारंवार बदल होताना दिसत आहे आपल्याला. सचिन कवले आता स्वतः लॉंग ऑन मध्ये तैनात होताना दिसत आहेत. काउक ऑर्डरमध्ये आपण चेतन याला पाहतोय. तर मिड विकेटमध्ये आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. ऑन साईडला हा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला आहे लॉंग ऑन मध्ये. सचिन कवले आहे तिकडे. बघा, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एक सिंगल धाव असेल. बघा, मिड विकेटमध्ये आकाशाला ठेवलं गेलं. त्यानंतर स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय गुरु याला तैनात केलं गेलंय. तन्मय याला आपण लॉंग ऑफ मध्ये पाहतोय. त्यानंतर आतिश याला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. इथे आपण पाहतोय हा फुल टॉच चेंडू होता. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. क्षेत्ररक्षक गुरु आहे तिकडे. गुरु अब हो जा शुरू. गुरु याने पकडलाय झेल. संपलाय जयेंद्र वाघे याचा खेळ. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. विकेट डाऊन झाल्यानंतर नव्याने बॅटर निलेश येतोय. निलेश बंद्रे. निलेश बंद्रे येतोय न्यू बॅटर. या षटकातील बॉल टाकून झालेले आहेत 4 बॉल टाकून झालेत. धावसंख्या झालेली आहे 14.
फक्त 4 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. पोलीस माध्यमांना फोर्स करण्याचा प्रयत्न, स्टॅबिंग झालाय. शतरक्षक आहे तिकडे, मात्र झेल ड्रॉप. जीवनदान मिळाले निलेशाला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळालाय. आणि बघा काय घडलंय. झेल सुटल्यानंतर 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. जो प्रेशर इथे आदित्य बरफ याने बॉलिंगच्या द्वारे टाकला होता तो शतरक्षणाच्या जोरावरती प्रेशर हटला गेलाय. प्रेशर इथे पूर्ण हटलं गेलं. मी तर म्हणेन बॅटिंग करणाऱ्या टीम वरून. बघा मी अगोदरच म्हटलं होतं की निलेश करता आता कोणीतरी ब्लेसिंग देतोय आणि त्याला ब्लेसिंगचा फायदा मिळाला आहे. बघा झेल त्याचा तिकडे सुटला. फिंगर क्रॉस झाले असतील. हा चेंडू हवेमध्ये गेला होता त्यावेळेस. 3 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. 33 धावांचा पाठलाग करत असताना 17 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. राजू कोमचे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की 7 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 16 धाव्यांची आवश्यकता आहे. त्यात आपण पाहतो या हा चेंडू येतो या डॉट. षटकाची समाप्ती. षटक संपले दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 17. 6 बॉल 16 धाव्यांची आवश्यकता. गुरु हाडल याने जो झेल पकडला होता त्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. हे ललकारी ललकारी येऊन ललकारी 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 येऊन ललकारी. हे बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली. आलय बंगाली रे बाबा लय बंगाली. आलय बंगाली रे बाबा लय बंगाली. भला भला त्यांच्या पुढ्यात चुकला कुणीच नाही बरे बाबा समोर टिकला. नाही बाबा समोर टिकला. हे भला भला त्यांच्या पुढ्यात चुकला. थँक्यू डीजे. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. चला पाण्याची जर आवश्यकता जर भासली तर आपण षटक संपल्यानंतर लगेच पाठवून द्या, जेणेकरून आपला जास्त वेळ खर्च होणार नाही. दक्षता घ्या. सर्व संघटने लक्षात घ्यायचंय. पाण्याची आवश्यकता जर भासली तर आपण षटक संपल्यानंतर लगेच जा. पंचांच्या इशाऱ्याची वाट बघू नका, कारण उष्णता ही जास्त आहे आणि पाण्याची आवश्यकता ही जास्त भासत असते खेळाडूंना. पाण्याची आवश्यकता भासली तर लगेच आपण षटक संपल्यानंतर लगेच या, जेणेकरून आपल्याला जास्त वेळ हा वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. तर 2 षटकं संपल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती लागल्यात. आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 16 धावींची आवश्यकता आहे. 6 चेंडू 16 धावा. निलेश बंद्रे आहे, म्हणजे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत पापडी संघाच्या. इथे आपण पाहतो या पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. आता आपण पाहतो या अपील झालेली आहे, जे गोलंदाजीने अपील केलं मित्र म्हणेन पंचांसमोर. त्यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांनी तर व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. व्हाईट बॉल जो निर्णय पंचांनी दिला होता तोच इथे मान्य करावा लागेल. तिसऱ्या पंचांनी देखील सांगितलंय की हा चेंडू वाईड आहे. व्हाईट बॉल. आता 6 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 15 धावेंची आवश्यकता असणार आहे. बघा निलेश बंद्रे स्ट्राईकवरती आहे, तर थोडासा प्रेशर इथे जाणवलाय तन्मय गोवारी या बॉलरवरती. इथे ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय मिड ऑफ मध्ये. फेकी जर चांगली झाली असती इथे विकेट मिळाली असती.
भूषण होते तिकडे. भूषण याचं कौतुक करावं लागेल कारण शतरक्षण चांगलं केलं आणि फेकी थोडीशी खराब झाली कारण डीपमध्ये जर चेंडू जर निघून गेला असता कदाचित 2 धावा मिळाल्या असत्या. मात्र इथे एक सिंगल धाव मिळाली आहे आणि स्ट्राईक देखील रोटेट झालेली आहे. आणि आता आपण पाहतो सोहन, ज्याला पवन या नावाने ओळखलं जातं, पवन हे त्याचं टोपण नाव आहे, त्याला आता A1 काम. ज्यावेळेस एखादा मजबूत संघ आपल्या समोर असतो तर थोडासा प्रेशर असतो आणि हा प्रेशर आता झुगारून लावावा लागणार आहे कामन या संघाला. इथे बघा स्लॉटमध्ये चेंडू आहे, चेंडूने उंची घेतलंय, लांबी देखील घेतलेली आहे आणि सोहनच्या बॅटमधून A1 फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. इथे आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. म्हणजे आता इकडं मॅच जिंकण्यासाठी 7 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा काल कपिल केने याला एक प्रश्न सरांनी त्यांनी सांगितलं की भरपूर धावा आहेत तुम्हाला जिंकण्यासाठी, तुमच्या मनामध्ये काय धडधड चालू आहे का, प्रेशर आहे का. त्याने सरळ सांगितलं की प्रेशर नाही आहे कारण जोपर्यंत भावेश पवार आहे तोपर्यंत आम्ही. तसंच पापडे संघाला वाटत असेल जोपर्यंत सोहन आहे तोपर्यंत धास्ती नाही आहे. आणि आपण पाहतोय इथे चांगला फटका देखील लागेल आहे. खराब फिल्डिंग बघा, क्षेत्ररक्षण खराब आहे. पापडी संघाला इथे पवन वरती सोहन वरती भरोसा आहे. आणि आपण पाहतोय इथे पंचांचा इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. पंचाने आता रेफर केलेला आहे, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला आहे. बघा तिकडे बाउंड्री पंच बसले, त्यांनी सांगितलंय की हा षटकार आहे, तिकडे खेळाडू बसले त्यांनी सांगितलं की हा षटकार आहे. मात्र आपण तिसऱ्या पंचांचा निर्णय पाहणार आहोत की तिसऱ्या पंचांचा निर्णय काय. तर हा असेल 4 धावा. वडाला बांधलाय फुलांचा झोला, द्याव माऊली बसली. वडाला बांधलाय फुलांचा झोला. थँक्यू डीजे. बघा धडधड तर वाढली होती खामन संघाची देखील की हा चौकार आलाय, नाहीतर मॅच इकडे फिनिश होऊ शकला असता. आता आपण पाहतो 3 धाबींची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 3 धाबींची आवश्यकता. बघा षटकार चौकार मारणं सोपं असतं, मात्र सिंगल डबल धाव घेणं भरपूर कठीण असतं. आपण कालच्या दिवसामध्ये बघितलं होतं की सिंगल धावा घेत असताना एक संघ अडचणीमध्ये सापडला होता. मात्र इथे सोहन याने चांगल्या प्रकारे हा फटका ते खेळून काढला गेला. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय, फेकी इथे सरळ हातामध्ये झालेली आहे आणि आपण पाहतो या फलंदाज इथे बाद होतोय, तो म्हणजे निलेश. थँक्यू डीजे. कालच्या दिवसामध्ये देखील असाच थ्रिल आपल्याला पाहायला मिळाला होता, थ्रिल अँड सस्पेन्स पाहायला मिळाला होता. तसाच आपल्याला थ्रिल या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि आता 2 धावींची आवश्यकता आहे. 2 चेंडू 2 धावा. कालच्या दिवसामध्ये देखील असेच रनआउट पाहायला मिळाले, डॉट बॉल पाहायला मिळाले. आता नव्याने बॅटर आयुष वाघे आलेला आहे, मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. 2 चेंडू आणि आता 2 धावींची आवश्यकता आहे. या चेंडूवरती काय घडेल पाहूया. या चेंडूवरती दोन्ही संघाचं भवितव्य अवलंबून आहे मित्रमंडळ कामन संघाचं, कारण हा चेंडू जर डॉट येतोय तर मजबूत स्थितीमध्ये येईल, विकेट आली तर आणखी स्थिती मजबूत होईल. मात्र पवन याने जर एखादा मोठा फटका जर केला तर मॅच फिनिश होईल. पाहूया. जर तरला महत्व नाही आहे, प्रेशर दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेशरने भरलेला हा सामना, हाय व्होल्टेज सामना, हाय व्होल्टेज मुकाबला. इथे आता हा चेंडू आला आहे डॉट. मी अगोदरच म्हटलं होतं की या मॅच मध्ये थ्रिल कायम आहे, हाय व्होल्टेज मुकाबला होताना दिसतोय. मी अगोदरच म्हटलं की षटकार चौकार मारणं सोपं असतं, मात्र ज्याला क्रिकेटमध्ये रक्तवाहिनी म्हटलं जातं, मुंबईची रक्तवाहिनी लोकल ट्रेन म्हटलं जातं, क्रिकेटची रक्तवाहिनी सिंगल डबल म्हटले जाते आणि ती सिंगल डबल घेणं फार कठीण असतं. आता 1 बॉल आणि 2 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा सामना पुन्हा एकदा कामन संघाच्या बाजूने येताना दिसतोय.
बघा इथे गॅपमध्ये जर चेंडू जर गेला तर आणखी 4 धाव मिळू शकतात. मात्र डबल धाव घेणं थोडंसं कठीण होऊ शकतं, कारण हे मैदान थोडंसं शॉर्ट पाहायला मिळतंय. ज्या प्रकारे पाहतोय चेंडू फिल्डरपर्यंत लवकर पोहोचतो. चला पाहूया इथे आता काय घडेल या बॉलवरती. कुठला संघ पुढच्या फेरीत प्रवेश करेल. एक चेंडू मॅच जिंकण्याकरता 2 धावेंची आवश्यकता आहे. एक चेंडू 2 धावा. इथे हा चेंडू आलाय डॉट. बघा याला म्हणतात थ्रिल, याला म्हणतात मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला. आणि इथे आता मॅच जिंकलाय तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाने. बघा सोहन दळवी याने षटकार ठोकला होता, चौकार ठोकला होता. मात्र त्यानंतर आपण पाहतोय विकेट मिळाली आणि हा मॅच इथे कामन संघाच्या बाजूने गेलेला आहे. बघा ती रनआउटची जी विकेट मिळाली तिकडनं मॅच पूर्णपणे टर्न झाला. मित्र म्हणेन टर्निंग पॉइंट ठरलेला आहे तो रनआउट. तिच्या मायेची सर नाही कुणामधी. चला जाऊया आपण लगेच मॅन ऑफ द मॅच कडे. तिच्या मॅन ऑफ द मायेची मॅच सर नाही कुणामधी.